दरम्यान एक विषय समोर चर्चेत येतोय तो असा की राहुल गांधींनी जे लिहिलं होतं, जे बोललं होतं त्याच्याविषयी फडणवीसांनी लेखानेच उत्तर दिलं। फडणवीसांनी जे उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरासंदर्भात सुद्धा आता प्रसारमाध्यमांनी फडणवीसांना विचारलं आणि त्याविषयी उत्तर त्यांनी दिलं। आता आपण जाऊया पुढच्या घडामोडीकडे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर महत्त्वाची बैठक पार पडतीये। 12:30 वाजता ही बैठक होतीये। मुंबई निरीक्षक आणि नेत्यांची आढावा बैठक घेतली जाणार आहे। मिलिंद नार्वेकर, किशोरी पेडणेकर, विनायक राऊत हे सगळे या बैठकीला उपस्थित असतील। विनायक राऊत, अमोल कीर्तीकर हे देखील हजर आहेत, म्हणजे आता मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। मनसे सोबतच्या युती संदर्भात चर्चेची शक्यता यात बैठकीत होऊ शकते। पण मुंबई निरीक्षक आणि नेत्यांची ही जी बैठक मातोश्रीवर बोलावली गेलेली आहे त्याचा मूळ उद्देश कदाचित मुंबई महापालिका निवडणुका असू शकतो आणि त्या माध्यमातून मुंबईतले जे सगळे वेगवेगळ्या भागात राहणारे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून एक कल घेतला जाऊ शकतो की सध्या जी युती संदर्भातली मनसे आणि उबाठा युती संदर्भातली चर्चा सुरू आहे त्यात मुंबईतल्या सगळ्या जनतेचं काय म्हणणं आहे, शिवसैनिकांचं, शिवसेना पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे, तर त्याचा कौल सुद्धा या बैठकीत घेतला जाऊ शकतो। ही बैठक 12:30 वाजता सुरू होणार होती। काही वेळ उशीर होतोय कदाचित, पण 2-3 नेते आता मातोश्रीवर पोहोचलेले आहेत, बाकीचे नेतेही पोहोचतील। विनायक राऊत, अमोल कीर्तीकर, किशोरी पेडणेकर या सगळ्यांना या बैठकीकरता बोलवलेलं आहे। मिलिंद नार्वेकर सुद्धा असतील। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। प्रणाली, 12:30 वाजता बैठक सुरू होणार होती असं कळतंय, बैठकीला सुरुवात झालेली आहे का? आणि मुंबई महापालिका निवडणुकींच्या तोंडावरचा आढावा आणि युती संदर्भात काय अंदाज बांधले जाऊ शकतात यावर चर्चा होईल का? या बैठकीला सुरुवात झाली आहे असं आपल्याला आता म्हणता येईल, कारण ज्या निरीक्षकांना या बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं होतं त्यापैकी बहुतेक सगळेजण आता पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता अधिकृतरित्या ही बैठक सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही। मुळात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील महापालिकांच्या निवडणुका ज्या आहेत त्यांची घोषणा लवकरच होणार आहे। त्या दृष्टीनं निवडणूक आयोगानं तयारी सुद्धा सुरू केलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निरीक्षकांची ही बैठक बोलवण्यात आली आहे। या बैठकीसाठी मुंबई शहर परिसरातले जे निरीक्षक आहेत त्यापैकी बहुतेक निरीक्षक पोहोचलेले आहेत। किशोरी पेडणेकर, त्यानंतर इतर जे मान्यवर आहेत, म्हणजे आपण जर बघितलं तर विनायक राऊत असतील, त्याचबरोबर संजय राऊत सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। किशोरी पेडणेकर आलेले आहेत, त्यानंतर रमेश कोरगावकर हे सुद्धा पोहोचलेले आहेत। अनेक जे निरीक्षक वेगवेगळ्या भागातले मुंबई शहर परिसरातले आणि मुंबई उपनगर परिसरातले ते या ठिकाणी दाखल झाले। यांच्याकडनं आत्ताची स्थानिक पातळीवरची परिस्थिती काय आहे, कार्यकर्त्यांच्या भावना काय आहे, कुणाबरोबर गेल्यानंतर परिस्थिती काय असू शकेल आणि कुणाला सोबत न घेता गेल्यावर काय परिस्थिती असू शकेल याचा सगळा आढावा घेतला जाणार आहे। आताच्या घडीला जर बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष महाविकास आघाडीबरोबर आहे आणि त्यामुळे ते निवडणुकीला जाताना ते तीनही पक्ष एकत्रित जातात का, की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा एकल्या चलोरीची भूमिका घेतो, किंवा नवीन एखादा भिडू जो आहे तो, जशी सध्या चर्चा सुरू आहे की मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्रित आला तर काय चित्र होऊ शकतं। हा विषय जेव्हापासून चर्चेला जातोय तेव्हापासून कार्यकर्त्यांच्या मनात काय भावना आहे, म्हणजे केवळ वरच्या नेत्यांचं मनोमिलन नक्की, म्हणजे काय नेमकं मनात आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आज करतील। तुर्तास धन्यवाद प्रणाली, आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल। याविषयीची अधिक माहिती बैठकीनंतर आपण पुन्हा एकदा घेऊया। मात्र आता पुढची बातमी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात अद्याप थेट असा संवाद झालेला नाहीये असं सूत्रांकडून कळतंय। ठाकरे बंधूंमध्ये कोणतंच थेट बोलणं झालेलं नाहीये। दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद सुरू होतो आहे असं कळतंय। राज आणि उद्धव हे दोन्ही भाऊ एकत्र येण्यात नातेवाईकांनी पुढाकार घेतलाय अशी माहिती मिळते। काही जवळचे नातेवाईक आहेत, दोन्ही ठाकरेंमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न करतायत अशी माहिती न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी दोघांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळते आहे।
ठाकरेंचं ठरलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. मनसेसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत. उबाठा शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी ही माहिती दिली. तसंच हे मनोमिलन व्हावं याकरता नातेवाईक प्रयत्न करतायत की कोण आपल्याला माहीत नाही, पण त्यांनी हे मात्र म्हटलंय की ठाकरेंचं तरी ठरलेलं आहे. अगदी सगळे सकारात्मक आहेत. संजय राऊतांनी तर सांगितलं मागे वळून पाहायचंच नाहीये, पण मागे वळून जेवढं बघाल तेवढा चिखल दिसेल आणि त्या चिखलात परत जायचं नाहीये. त्यामुळे आपण सकारात्मक राहूया, भविष्य बघूया.